बऱ्याच कालावधीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आता होत आहेत आणि त्यामुळे इच्छुकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। सर्वच राजकीय पक्षांमध्ये आता इच्छुकांचे उमेदवारी अर्ज आहेत ते भरून घेतले जात आहेत। अनेक राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये मोठी गर्दी इच्छुकांची होती। आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात आलेले आहोत आणि इथं सुद्धा आज इच्छुकांच्या मुलाखती आहेत त्या घेतल्या जातात। एक वातावरण आपण पाहतोय की मोठ्या संख्येने हे सगळे महाराष्ट्र नवनिर्माण मधून लढणारे जे सगळे इच्छुक उमेदवार आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि आज हा मुलाखतींचा सिलसिला पार पडणार आहे। नगरसेवक व्हायचंय तुम्हाला? हो 100%। तयारी झाली आहे का? जवळपास सगळीच। कधीपासून तयारी करताय तुम्ही? या पक्षामध्ये कधीपासून आहात आणि नगरसेवक होण्यासाठी जे जे लागतं ते सगळं आहे आपल्याकडं? 100%। पक्ष स्थापनेपासून पक्षात काम करतोय। पक्षाच्या सगळ्या आंदोलनामध्ये, सगळ्या मीटिंगमध्ये, सगळ्या सभागामध्ये आमच्या वरिष्ठांमार्फत आमचे जे विभागाध्यक्ष सुनील कदम आणि जे काही शहराध्यक्ष सायनाथ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढं आम्हाला पक्षासाठी करता येईल तेवढं सगळं आम्ही करतोय। तुम्ही कुठून आलेला आहात आणि नगरसेवक व्हायचंय का? हो 100% नगरसेवक व्हायचंय। प्रभाग क्रमांक 1 मधून मी इच्छुक आहे। हो, त्याच्यामुळं पक्ष स्थापनेपासून पक्षामध्ये कार्यरत आहे। आदरणीय राजसाहेबांनी व पक्षश्रेष्ठींनी जर संधी दिली तर 100% मी निवडणूक लढवणार आहे आणि नगरसेवक देखील होणार आहे। एक नजर आपण जरा पक्ष कार्यालयाच्या बाहेर टाकूया। इथं अनेक जण अशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करून येत आहेत। उमेदवारी जे इच्छुक उमेदवार आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडून मुलाखती घेतल्या जातात। इकडे काही महिला सुद्धा आहेत मनसेमधल्या। ताई, तुम्ही अर्ज मुलाखत द्यायला आलाय का? प्रभाग क्रमांक 9 साठी तयारी झाली आहे का तुमची? आता तुमची मुलाखत होणार आहे। केली। नगरसेवक व्हायचंय? केलं तर कुणी केलं तर? समाजाने आता चाललोय त्यांच्यासाठी, ज्यांच्यासाठी आम्ही कार्य केलं इतक्या दिवस, 9 वर्ष थांबलोय त्या गोष्टीसाठी। आता त्याच्यासाठी मुलाखत देतोय। ची ताई, तयारी झाली का? हो झालेली आहे, नक्कीच झालेली आहे। किती वर्षापासून तुम्हाला वाटतं की आपल्याला नगरसेवक व्हायचंय, काम करायचंय जनतेचं? किती वर्षापासून असं वाटतंय म्हणण्यापेक्षा मागचे पण 2 इलेक्शन आपण लढवलेले आहेत, पण काय थोडेसं मोदी लाट आणि बाकीच्या गोष्टींमुळे मागच्या वेळेस आपण थोड्याशा मतांनी हरलेलो आहे। तर यावेळेस आता आपण सगळीकडनं जोर लावून, आता यावेळेस सेना पण आपल्यासोबत आलेली आहे, तर यावेळेस आपण नक्कीच जिंकून येऊ हा विश्वास आहे। विश्वास या सगळ्या इच्छुक उमेदवारांना आहे की जिंकून ते येतील। या बाजूला आपण पाहतोय की मनसेच्या या इच्छुकांच्या मुलाखती या मनसेच्या कार्यालयामध्ये सुरू आहेत। या मुलाखती घेण्यासाठी मनसेने एक समिती तयार केलेली आहे ज्या माध्यमातून इच्छुकांच्या मुलाखती आहेत त्या घेतल्या जात आहेत आणि एक वातावरण पाहते की जे अर्ज या मनसेच्या इच्छुक उमेदवारांना दिलेले जात होते ते भरून घेतल्यानंतर याची सगळी पडताळणी आहे ती पक्षाकडून केली जाते। कशा पद्धतीने तुम्ही मुलाखती घेतायत? म्हणजे बाहेर सुद्धा गर्दी मोठी दिसते। साधारणतः आज आम्ही प्रत्येकाला एक अर्धा तासाचा वेळ दिलेला आहे आणि प्रत्येक प्रभागावाईज मध्ये जो काही कॅन्डिडेट आहे ज्यांनी आमच्याकडे इच्छुक उमेदवारी म्हणून फॉर्म भरलेला आहे त्याच्या मुलाखती या ठिकाणी चालू आहे। आमच्या साधारणतः 7-8 लोकांचं एक पॅनल आहे। आता आम्ही 4 जण पहिल्यांदा त्या मुलाखती घेतोय, नंतर परत पुढच्या टप्प्यामध्ये अजून 4 जण त्या मुलाखती घेत असतील। इकडे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये काय काय केलेलं आहे, म्हणजे आंदोलन असतील, सामाजिक कार्य असेल, हे सगळं घेऊन इथं मुलाखतीसाठी ते येतात। अशा पद्धतीचे गठ्ठे म्हणजे त्यांनी आतापर्यंत काय काय काम केलेलं आहे त्याचा सगळा रेकॉर्ड, पेपरमध्ये आलेली बातमी असेल किंवा त्यांच्या सोशल मीडियावर त्यांनी जे जे काही केलेलं आहे ते सगळं इथं मुलाखतीमध्ये ते सांगतायत, दाखवतायत, जेणेकरून आपल्याला पक्षाकडनं उमेदवारी मिळेल ही एक अपेक्षा त्यांना आहे। काय काय तुम्ही बघता? आताकडे तुमचा यांचा अर्ज आहे तर त्याच्यामध्ये काय काय तुम्ही पक्षाकडनं दिलेलं आहे आणि कसं घेताय ही मुलाखत? आमच्या मुलाखती ज्या इच्छुकांच्या आहेत त्याच्यामध्ये सगळे क्रायटेरिया आम्ही बघतो, कारण ही जी निवडणूक आहे निवडून येणारा जो हे आहे त्याच्यासाठी आम्ही ती घेतो। मग त्याच्यामध्ये त्याच्या वयोमर्यादेपासून त्याचं शिक्षण, तो पक्षामध्ये कधीपासून आहे, त्यांनी कुठली पदं भूषवली आहेत, पक्षासाठी त्याने काय योगदान दिलेलं आहे आणि त्याचा आत्ता त्याचा नागरिकांमध्ये कसा अप्रोच आहे त्या प्रभागामध्ये, हे आम्ही सगळं बघतोय आणि मग त्याचं ठरवतोय आम्ही कोणाला ती शॉर्टलिस्ट होईल ती आमच्या राजसाहेबांकडे जाईल आणि राजसाहेब अंतिम निर्णय घेऊन उमेदवार घोषित करतील। साधारण किती जणांनी तुमच्याकडे उमेदवारी अर्ज घेतलेले होते जे आज मुलाखतीला येतात? 495 साधारणतः उमेदवारी अर्ज हे आमच्याकडनं गेलेले आहेत आणि 250च्या वरती भरून आलेले आतापर्यंत आणि अजूनही येत आहेत भरून। आम्ही आज मुलाखती चालू केलेल्या आहेत। 41 प्रभागांच्या मुलाखती आम्ही आज घेतो।
काय एकंदरीत प्रतिसाद दिसतोय? उत्तम प्रतिसाद आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण एकंदरीत सगळी राजकीय परिस्थिती जर बघितली तरी आमच्यामध्ये युवा वर्ग आणि महिला यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे आणि आम्हाला त्याचा खूप आनंद आहे. काय काय तुम्ही बघताय उमेदवारांचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडनं काय काय बघितलं जाते? त्यांची पार्श्वभूमी म्हणजे राजकीय पार्श्वभूमी असेल किंवा मग गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, हे सुद्धा तपासलं जाते का? बेसिकली तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण मंच स्थापनेच्या वेळेस महाराष्ट्रातला हा एकमेव पक्ष असा होता की आम्ही उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या होत्या. तोच बेस, तीच थीम आमच्याकडे आहे. आम्ही आता उमेदवाराला विचारतोय की तू तुझ्या भागामध्ये महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं, तिथल्या नागरिकाच्या दृष्टिकोनातनं तुझ्या डोक्यामध्ये काय आहे, तुझं विजन काय आहे, आत्ताच्या तुझ्या प्रभागातल्या समस्या काय आहेत, त्या कशा पद्धतीने तू सोडवू शकणार आहेस, यावरती आमचा मेन फोकस आहे. त्याचबरोबर त्याला तिथली बाकी सामाजिक बांधणी माहिती आहे का, त्याला भौगोलिक माहिती आहे का, या सगळ्या गोष्टीचा थोडासा विचार करतो. त्यांनी केलेल्या कामाचा आढावा बघतोय आणि अशा पद्धतीने भविष्यामध्ये त्याचं, तुम्ही म्हणालात तसं त्याच्या गुन्हेगारी क्षेत्रातला आहे का, तसं असेल तर ते सगळ्याच्या गोष्टी आम्ही टिप करून घेतोय आणि त्याचा रिपोर्ट करून आम्ही वरती साहेबांना देणार आहोत. ही एक समिती आहे, ज्या समितीमार्फत हे सगळे मुलाखती आहेत त्या आज मनसेकडून घेतल्या जातात. बाहेर आपण पाहतो की एक उत्साहाचं वातावरण या सगळ्या मनसेच्या इच्छुकांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. मोठं शक्ती प्रदर्शन करत हे सगळे आता या कार्यालयामध्ये येत आहेत. अशीच परिस्थिती पुण्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांमध्ये आहे, कारण बऱ्याच कालावधीनंतर या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण सध्या आपल्याला राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळत आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी. पुणे महापालिकेसाठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.